ना मैदा ना साखर ना रवा, अगदी साध्या सोप्या पद्धतीने मुलांना खाण्यासाठी पौष्टिक असा गव्हाचं पीठ आणि गुळापासून आज आपण एकदम स्पॉन्जी आणि मऊ लुसलुशीत असा केक बघणार आहोत 1 किलोच्या प्रमाणामध्ये. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे पहिल्यांदा जरी रेसिपी बनवलात तरी पण रेसिपी अजिबात बिघडणार नाही आहे. तर सर्वात आधी एक पातेलं घेतलं आहे, त्याच्यामध्ये 1.5 वाटी मी इथं गूळ घेतली, म्हणजे 375 ग्रॅम आहे. पाव किलो आणि वरती 125 ग्रॅम गूळ घेतला आहे. गूळ खिसून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये रूम टेम्परेचरवरचं 1.5 वाटी दुधाचा वापर करते, म्हणजे गरम करून हे दूध थंड करून घेतलं आहे. 1.5 वाटी गूळ आणि 1.5 वाटी दूध टाकायचे, मिक्स करून घेऊया आणि हे गूळ थोडंसं साईडला ठेवूया वितळण्यासाठी. कढई ठेवली प्रीहीट करण्यासाठी. याच्यामध्ये 1 वाटी मी इथं मीठ टाकते, जे खाण्याचं मीठ असतं ते. मिठामुळे काय होतं, कढई अजिबात काळी वगैरे होत नाही किंवा जास्त प्रमाणात त्याला हीट मिळते, त्याच्यामुळे मिठाचा वापर करते. या ठिकाणी माझ्याकडे इडली स्टँड आहे, तुमच्याकडे जे स्टँड अवेलेबल असेल त्याचा वापर करू शकता. प्लेट झाकूया आणि 7 ते 8 मिनटं गॅस इथं मीडियमवरती करून प्रीहीट करायला ठेवूया. कढई प्रीहीट होते तोपर्यंत मी इथं केक टीन घेतली, त्याला तेल लावून घेऊया. तुमच्याकडे केक टीन नसेल तर कुकरचा डब्बा किंवा एखादं जाड बुडाचं जे पातेलं असतं ते वापरला तरी चालेल. त्याच्यानंतरनं गव्हाचं पीठ टाकून घेऊया. याच्याऐवजी बटर पेपरला तेल लावून घेतलं तरीही चालेल. तर अशा प्रकारे गव्हाचं पीठ आणि तेल लावून घेतलं, तर हे पण साईडला ठेवून टाकूया. तोपर्यंत आपलं जे गूळ आहे ते चांगल्या प्रकारे वितळलेलं आहे. तर आता आपण हे गाळून घ्यायचं आहे. एक बाऊल घेतलं आहे, याच्यावरती चाळण ठेवूया आणि हे गाळून घ्यायचं आहे, म्हणजे एक्स्ट्राचं जे काही कचरा वगैरे असेल तो निघून जाईल. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा, म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल. याच्यामध्ये 2 वाटी मी गव्हाचं पीठ घेतले, सर्व प्रमाण एकाच वाटीच्या साह्यानं घेतलेलं आहे. अर्धी वाटी तेल घेते, तेलाच्या ऐवजी तूप वापरला तरीही चालेल. त्याच्यानंतरनं जे 10 वाली मिल्क पावडरची पुडी येते, म्हणजे त्यामध्ये 5 चमचे तरी मिल्क पावडर आहे, ती टाकली. अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि विलायची पावडर अर्धा चमचा टाकला आहे. याच्याऐवजी व्हॅनिला इसेन्स टाकू शकता. विलायची पावडर टाकताना माझ्याकडून व्हिडिओ स्किप झाला आहे. तर अशा प्रकारे आपण हे बॅटर मिक्स करून घेतलं आहे. बॅटर मिक्स करून झालं की याच्यामध्ये जो खाण्याचा सोडा असतो, बेकिंग सोडा, तो बरोबर 1 चमचाच घ्यायचा आहे आणि बेकिंग पावडर घेतली आहे मी इथं अर्धा चमचा. हे ॲक्टिवेट करण्यासाठी 2 चमचे दूध टाकूया. दूध टाकल्याने काय होतं, कडवटपणा लागत नाही आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडाचा. तुम्हाला जर बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर वापरायचं नसेल तर 1 इनोचं पॅक घेतला तरी चालेल. तर ही प्रोसेस करताना अगदी स्पीडमध्ये करायची, म्हणजे इनॲक्टिव्ह व्हायला नको आपलं जे बॅटर आहे ते. तर अशा प्रकारे हे बॅटर मिक्स करून घेतलं आहे. केक टीनमध्ये हे ओतून घेऊया आणि अगदी थोडंसं टॅप करायचं आहे. चला तर मग हा केक जो आहे तो बेक करण्यासाठी ठेवून टाकूया. कढई चांगल्या प्रकारे प्रीहीट झालेली आहे, साधारणतः 7 ते 8 मिनटं जरी झालेले आहेत बाकीची प्रोसेस करेपर्यंत. केक टीन ठेवूया. कढईपेक्षा केक टीन थोडासा मोठा आहे, त्याच्यामध्ये मी इथं वरून टोपण झाकते, म्हणजे हवा जाऊ नये म्हणून. वरून मोठ्या आकारामध्ये पाटी झाकते, थोडीशी सुद्धा हवा जाऊ नये अशा प्रकारे पॅक असं भांडं ठेवायचं आहे. 5 मिनटं मीडियमवरती आणि 30 ते 35 मिनटं बारीक गॅस करून हा केक बेक करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी 30 ते 35 मिनटं झाल्यानंतरनं गॅस बंद केला आहे. पाटी काढून घेऊया आणि चेक करूया आपला केक तयार झाला आहे का नाही ते. कसं चेक करायचं, तर चाकू घेऊया, बरोबर मधोमध हा चाकू टाकायचं आहे. पूर्णपणे क्लीन आला आहे, म्हणजे केक चांगल्या प्रकारे आपला व्यवस्थित बेक झालेला आहे. साईडने कडा लूज करायचा आहे, थंड झाल्यानंतरच कडा लूज करायच्या, म्हणजे केक पूर्णपणे निघतो, नाहीतर तो अर्धा असा चिटकू शकतो. तर आपण हे काढून बघूया. बघू शकता अगदी स्पॉन्जी आणि पौष्टिक असा आपला केक तयार आहे, अगदी जाळीदार. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. याच्या आधी पण केकचे भरपूर असे व्हिडिओ अपलोड केलेत, ते पण एकदा नक्की बघा. तर चाकूच्या साहाय्याने याचे अशा प्रकारे पीसेस कट करून घेऊया. यामधला एक तुम्हाला तोडून दाखवते. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.